तर गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आजची तारीख मला तर काही आठवत नाही, 13 आहे कदाचित, 13 मे. आणि आता तुम्हाला जे मी बोललो होतो डोंगर चढून आम्हाला खालीवर यावं लागतं, त्या खऱ्या रस्त्याने, त्या खऱ्या मार्गाने आम्ही आता वरती चाललो आहे. जस्ट हे बघा, हे घर आहे इथे, हे इथे घर आहे आणि इथून आम्ही आता असे चढून जस्ट वरती आलो आहे. एवढं अजून पुढे चढायचं आहे आपल्याला, असं वरती चढत चढत जायचं इथून. तर जे काय आहे दाखवतो. चढताना जास्त व्हिडिओ रेकॉर्ड करू नाही शकत कारण हातात सामान आहे, माझा बाबू आहे, बट स्टील ही घाटी आता चढतो आहे आम्ही. सो छोटे मोठे क्लिप्स बघा त्या घाटीचे. आणि चला मग, हे घाटीमध्ये पूर्ण असं जंगलसारखं आहे. असं तुम्हाला रस्ता काय आहे तो कळणार नाही. खूप गरम होत आहे, प्रचंड गरम आहे. दगडांची वाट असल्यामुळे थोडं टफ पडतं. तरी आपल्यासारख्या यंग लोकांना चालून जातं, पण म्हातारे कोतारे असतील त्यांची वांदे होतात. तसं माझी आज पहिल्यांदा ही घाटी चढते आहे, कारण ऑफकोर्स या गावी पहिल्यांदा आली आहे आणि तिला आता आम्ही पहिल्यांदा घाटी चढवतो आहे. त्यात आईचा आज उपवास आहे, तिने काय खाल्लं नाही आहे. बट स्टील तशी घाटी एवढी काय मोठी नाही, छोटी आहे, फक्त चढायला टफ आहे एवढंच. हे बघा, बायको चालली आहे माझी पुढे. चढतोय रे माझ्या बाबू, चढतोय रे माझ्या सोनं. पटेली तर एवढी येत नाही. कॅमेरामॅन अंकितासह अमोल पाटकर, नेवाळी. ही बघा, ही जी वाट दिसते, इथून आम्ही आलो आणि हा आता वरती रस्ता आहे असा. आणि इथून वरतून तुम्हाला जो बीचचा व्ह्यू दिसतो ना, तो तुम्हाला दाखवतो. सुंदर व्ह्यू आहे. आता जरा झाडी वाढली आहे म्हणून व्ह्यू जास्त दिसणार नाही, बट तुम्हाला सेल्फी स्टिकने जेवढं उंच करता येईल तेवढं करून दाखवतो. दिसलं तर बघा. आता एस टी खाली गेलेली आहे, त्या एस टीने आम्ही जाऊ, मग पुढे रिक्षा पकडू. हा, तर एस टीत बसलो आहे आम्ही फायनली. आणि ही बघा बायको माझी. बायको जरा वैतागली आहे, भूक लागली आहे. भूक लागल्याचं तिकडे जाऊन खाऊ काहीतरी पहिलं आणि मग तिकडून पुढे देवदर्शनाला निघू. काही बोला, रिक्षात बसण्यापेक्षा एस टीत बसण्याचा एक्सपिरियन्स काही वेगळाच असतो. मित्रांनो, आता पाट नावाच्या गावामध्ये आम्ही उतरलो आहे. तिकडे एक देवीचं मंदिर आहे, ते मंदिरात दर्शन घ्यायचं आहे आणि नंतर मग पुढे वेतोबाला जायचं आहे. 2च मंदिरं करायची आहेत. आणि देवदर्शनाच्या आधी आम्ही पोटपूजा करतोय, कारण सकाळी घरात असं काही नाश्ता नव्हता, तर त्याच्यामुळे आता इथे पाटगावात उतरलोय. बाजूलाच देवीचं मंदिर आहे. मस्त गरम गरम भजी काढले, तर भजी आणि कटलेटचा नाश्ता छोटासा, आणि मग जातो देवदर्शनाला. हे बघा, हे आहे पाटगाव. इकडून दिसते तुम्हाला. इथून जर लेफ्ट गेलं तर कुडाळ, राईटला गेलं तर वेंगुर्ला, या साईडला जिथून आम्ही आलो तिकडून मालवण. आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे. आणि हे बघा, हे आहे मंदिर. आम्हाला या मंदिरातच जायचं आहे आणि इकडूनच पुढे आम्हाला वेतोबाला जायचं आहे. इथूनच आम्ही आलो आता. सो हे गाव पण सुंदर आहे बघा. चौथरा पण किती सुंदर वाटतं आहे. हे कौलारू घरांचा लुक कुठे बघायला मिळतो यार. हे बघा, मंदिराच्या समोरच एक तळ आहे, तर ते पण जरा असंच एक फेरी मारून येऊया. तलाव हा खूप सुंदर आहे. ह्याच्यात कमळ वगैरे दिसतात नंतर सीझन असेल तेव्हा. आणि आता इथे बघा भरपूर पक्षी आहेत. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी कोणाला करायला यायची असेल तर ते मजाच आहे. आता समोर झाडावर तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही, समोर झाडावर सगळे ब्लॅक कॉर्मोरंट बसले आहेत आणि ते बघा इथे बदक आंघोळ करतात पाण्यात मस्तपैकी. खूप सुंदर आहे. पण तर मित्रांनो, आता आम्ही वेतोबा मंदिराला पोहोचलो आहे. तिथे देवीचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा तिकडून रिक्षा केली आणि आता ती रिक्षा आम्हाला कंटिन्यू सगळे दर्शन करत आम्ही त्या रिक्षानेच घरी जाणार आहोत. पुढे अजून एका देवीचं दर्शन घ्यायचं, तिकडेच मग आम्ही जेवण करणार आहोत. तिकडे काहीतरी पूजा का काहीतरी देवीचा वाढदिवस असं काहीतरी आहे. सो तिकडे आपल्याला तिकडे जेवण असणार आहे, महाप्रसाद, तर तिकडेच आपण जेवण करणार आहोत. आणि आता वेतोबा मंदिराला पोहोचलो, तर वेतोबा मंदिर एक बघून घ्या. बाहेरून बघूनच कळतंय की मंदिराचं काम चालू आहे, म्हणजे थोडी डागडुजी वगैरे करतायत, कलरिंग वगैरे जे काय आहे ते कलर काम वगैरे चालू आहे.
मित्रांनो, आता म्हाळसाई देवीच्या मंदिरात आम्ही आलो आणि आजचा खूप खास दिवस आहे, कारण या देवीचा आज वाढदिवस आहे आणि त्यासाठी बरीच लोकं आलेली दिसत आहेत. आणि इथेच जसं मी म्हटलं, इथे महाप्रसाद करून आम्ही घरी जाणार आहोत डायरेक्ट. सो चला, देवीचा वाढदिवस आहे, दर्शन घेऊया छानपैकी, तुम्हालाही दर्शन करवतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला पहिल्या दिवशी म्हटलं होतं ना की हा जो बीच आहे भोगवे, हा स्पेशली एक ब्लू वॉटर बीच म्हणून ओळखला जातो आणि त्याचा एक तुम्हाला मला छानपैकी व्ह्यू दाखवायचा होता. आणि आम्ही आता वरती आहोत. जर आता मार्केटला गेलो होतो, परुळे नावाचं जे मार्केट आहे इथून भोगव्यातून, तिकडे थोडंसं सामान घ्यायचं होतं. तर आज आहे 15 तारीख आणि त्यासाठी आम्ही गेलो होतो आणि तिथून आता आलो आणि आता इथे कशी एक जुनाट स्टॉप आहे बसचा, तर तिथे उंचावर चढून तुमच्यासाठी एक शॉट तुम्हाला दाखवायचा होता. तर हा शॉट बघा तुम्ही, आणि ऑसम व्ह्यू आहे इथून वरतून. आणि जसं मी म्हटलं ना की आमचा जो हा भोगवे किनारा आहे, इथून अगदी समोर तारकर्ली, देवबाग वगैरे बीच लागतात आणि तिकडे सगळे वॉटर स्पोर्ट होतात. तर ते तुम्हाला आत्ता बघायला मिळेल. सो ते पण तुम्ही बघा. म्हणजे बोटीने तुम्हाला सफर करायची आहे, स्पीड बोट वगैरे किंवा नॉर्मल बोट, ते फिरवून आणतात. प्लस वरती हवेमध्ये सुद्धा ते प्लेनसारखं एक पॅराशूट असतं, ते एक उडते, त्याला काय म्हणतात एक्झॅक्टली मला माहीत नाही, बट वरती पॅराशूट असतं आणि खाली प्लेनसारखं एक मोटर असते, ते तुम्हाला फिरवून आणतात. ते आता उडतंय, तेही तुम्हाला दाखवतो झूम करून. ही बघा, ही आमची स्पेशल प्लेअर, हा स्पेशल बॅट्समन बाहेरून बोलवले आहे. महिला मंडळ. आज प्लेअर कमी आहेत, काल आम्ही भरपूर जण होतो. बिचारी मारूक देत नाही कोण, सगळे डेड बॉल टाकतलं. मारूक तरी देते का? हाय शाबास. हे बघा, हे आमचं स्पेशल बॉलर 3-4 विकेट घेतलं आहे एका ओव्हरीमध्ये. हे साले साहेब आमचे टेकू घेऊन बसलेत. ही बसलेली आहे, असे आमची बायको आराम करताय सगळे, आणि आमचा चिंटू खेळतोय तिकडे. आता तुम्हाला मस्त टाइमलॅप्स दाखवतोय मी. हा आता सूर्य मावळायला जवळपास एक अजून अर्धा तास आहे. तर टाइमलॅप्स बघा, एन्जॉय करा. आज वातावरण बघा मित्रांनो कसं आहे. मुंबईलाच परत पाऊस पडतोय असं ऐकलंय, आणि आता इथे पण बघा किती ढग आलेत. सूर्य ढगाआड गेलाय आणि असं वाटतं इथेही थोडाफार पाऊस पडू शकतो रात्रीपर्यंत, माहीत नाही आता काय. आणि आता संध्याकाळचे 6 वाजलेत. मी जस्ट चहा वगैरे पिऊन फ्रेश होऊन येऊन बसलो इथे. पाठी बघा, आमचा क्रिकेटचा गेम चालूच आहे. बघू, आज मी कदाचित जाणार नाही खेळायला. आज ॲक्च्युली ह्या साईडला हे बघा, त्या साईडला एक बीच आहे अजून, म्हणजे हा सलगच बीच आहे, तिथपर्यंत गेलेला आहे. पण अशी नावं थोडी वेगवेगळी पडली आहेत. आता जिथे मी आहे हा ॲक्च्युली हे नेवाळे आहे, नेवाळे गाव. आणि त्याच्या पुढे त्या साईडला जर चालत आपण गेलो माझ्या डाव्या साईडला, तर तिकडे प्रॉपर भोगवे बीच आहे. म्हणजे येऊन जाऊन हा पूर्ण एकच किनारा, फक्त म्हणजे जसं आपण पुढे चालत जातो फक्त नावं थोडी थोडी वेगळी दिलेली आहेत. तर तो भोगवे बीच आहे. आता तिकडे जायचं आहे, तिकडे जरा चालत चालत जाऊया. तिकडे थोडे ते स्टॉल आहेत. म्हणजे इन शॉर्ट मी तुम्हाला सांगितलं होतं ना की जिकडे पहिल्या दिवशी आम्ही आलो आणि रात्री तिकडे रिक्षा उतरवली, बस त्याच स्पॉटला बघा. आता तुम्हाला जो मी लांबून दाखवत होतो ना, त्या टोकाला पोचलो आहे जिथे आम्ही उतरलो होतो रिक्षाने पहिल्या दिवशी. तर इथे किती पब्लिक आहे बघा, कारण इथे
रस्ता आहे ना इथून यायला, सो बरेच टुरिस्ट आता सीझन आहे तर येतात. मित्रांनो, आता रात्रीचे वाजलेले आहेत 9:45 जवळपास आणि मी बीचवर आलेलो आहे. जेवण झालेलं आहे आणि असंच बीचवर जरा राऊंड मारण्यासाठी आम्ही आलो आहे. मी आहे, माझ्या बायकोचा भाऊ आहे आणि माझी सासरे. आम्ही तिघंही असेच जरा टाईमपास बीचवर आलो आहे रिलॅक्स करायला. जे मस्त वाटतं बीचवर, म्हणजे असं बीच ज्यांना जवळ मिळतो ना त्यांना हाच एक बेनिफिट असतो की बीच बघायला जायचं असं कुठे स्पेशल गाडी घेऊन वगैरे जा असं काही गरज नसते. नॅचरली तुमच्या घरासमोरच बीच आहे, कधीही जा, काहीही करा. सो बरं वाटतं जरा जेवल्यानंतर पण रिलॅक्स करायला असं बीचवर. तुम्हाला कदाचित लाटांचा आवाज ऐकू येत असेल, ऐका जरा. आय डोंट नो तुम्हाला कितपत ऐकायला आला आहे, बट इट्स ओके. लाटांचा आवाज ऐकत समुद्रकाठी बसणं यात किती सुख आहे आणि किती आनंद येतो ना, ते असल्या वेड्यांनाच माहिती असतं. चला मग ठीक आहे, उद्या भेटू. आत्तापुरतं गुड नाईट. सुप्रभात मित्रांनो, आजची तारीख आहे 18 मे आणि आज आमचा शेवटचा दिवस आहे. आम्ही आज मुंबईला जातोय रिटर्न. कालची वेळ झालेली आहे आणि आता आम्ही समुद्रात मस्त पोहतोय. बघताय का, माझे सासरे आहेत, माझा साला आहे आणि माझी बायको पण आहे, पण ती आतमध्ये येत नाहीये जास्त, ती घाबरते. तसं तर पोहता मलाही येत नाही, पण मी जातो तरी पण आपले छातीवर पाण्यामध्ये मी जातो. माझ्या सासऱ्यांना आणि माझ्या भावाला पोहता येतं बघा. भाऊ बोलतोय भाई माझ्या साल्याला. सो येस, सकाळचे आता 7:30 काहीतरी झालेले आहेत आणि आम्ही पोहतोय. कारण म्हटलं तर शेवटचा दिवस आहे तर जरा आज पाण्यात आंघोळ करून घेऊ मस्त आणि मग प्रॉपर आंघोळ करू जाऊन. सो तेच मस्त आंघोळ करायला आलोय, मस्त वाटतंय जरा. माझ्या साल्याचा जो हा आयफोन आहे त्याच्याने मी शूट करतोय, कारण माझा मोबाईल आणला नाही आता मी. आता मला नाही माहिती त्याच्याने फुटेज कशी येते. 1 वाजेपर्यंत आम्ही जवळपास निघू. इथून रिक्षा करायचं ठरवलं डायरेक्ट आम्ही कुडाळापर्यंत, कुडाळ स्टेशनपर्यंत. 1 तासाचा रस्ता आहे आणि आमची गाडी आहे 4:45 जनशताब्दी. सो तिकडे जरा एक तास लवकर जाऊन आम्ही थोडंसं कुडाळच्या मार्केटमध्ये थोडं टाइमपास करू. काहीतरी जे काही विकत वगैरे काय घ्यायचं असेल, काय आवडत असेल तर तिकडे घेऊ आणि मग निघू. आता इथेच ब्लॉग एंड करतो, कारण नंतर पुढे काही दाखवण्यात अर्थ नाही. कारण आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हातात सामान खूप आहे, वजन आहे बॅगांचं. माझा बाबू आहे, का माझी बायको आता घाबरत आलेली आहे थोडीशी इथे, पण तिला पुढे यायला भीती वाटते. कमरेपर्यंतच आहे, कमरेच्या पण खाली आहे. लाट आली तर वरती येतात. माझे सासरे पण आहेत. तर हे आमचं गाव, माझ्या बायको साईडचं गाव. आणि आता आम्ही दुसऱ्यांदा आलोय मी तरी इथे. खूप छान आहे. जेवढं काही तुम्हाला दाखवलं नक्कीच आवडलं असेल, कारण गाव खरंच खूप छान आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. एक लाईक करायला काय जात आहे, ठीक आहे, पटकन लाईक करता येतं. आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. सो चला मग, टाटा, बाय बाय. आणि अशीच काहीतरी वेगवेगळी सिरीज काहीतरी आपण करत राहू. सो त्याला सपोर्ट करा. आणि जे बाकीचे लोक ज्यांना मराठी फारसं समजत नाही किंवा नाहीच समजत त्यांसाठी सॉरी, पण हा व्लॉग मला लिटरली ही जी काही सिरीज आहे कोकणची मला मराठीतच करायची होती. सो बाकीचे पुढचे व्लॉग जे काय ते हिंदीमध्ये असतील, पण असे कुठचे व्लॉग असतील जे मी गावी वगैरे जाईन ते थोडे मराठीतच मी प्रिफर करेन. तो चला मग, टाटा, बाय बाय. भेटू नेक्स्ट टाइम. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.